नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नंदिनी वाघ, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, पंकज आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चोपडा। आज आपण पाहणार आहोत पृथ्वीचे परिवलन। पृथ्वीच्या एकूण 3 गती आहे, त्यापैकी पहिली परिवलन गती, दुसरी परिभ्रमण गती आणि तिसरी वैश्विक गती। त्यापैकी पहिला भाग म्हणजे पृथ्वीची परिवलन गती। पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, याला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात। पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 23 तास 56 मिनिटे 4.9 सेकंद एवढा कालावधी लागतो। हा पृथ्वीचा परिवलनाचा काळ एक दिवस म्हणजे 24 तास असतो। म्हणजेच पृथ्वीचे परिवलन एका दिवसात पूर्ण होत असल्यामुळे या परिवलन गतीला पृथ्वीची दैनिक गती असे म्हणतात। पृथ्वीचे परिवलन पृथ्वीच्या आसाभोवती 24 तासात म्हणजे 360 अंश होते। म्हणजेच एका तासात पृथ्वीचा अंशात्मक वेग हा 15 अंश म्हणजे 4 मिनिटाला 1 अंश होय। म्हणून विश्ववृत्तावर सूर्यासमोर एक रेखावृत्त जाण्यासाठी सुमारे 4 मिनिटाचा कालावधी लागतो। विश्ववृत्तावर पृथ्वीच्या परिवलनाचा वेग हा 1665.6 किलोमीटर प्रति तास एवढा असतो, तर 60 अंश अक्षांशावर 520 किलोमीटर असतो। अशा प्रकारे पृथ्वीचा अंतरात्मक वेग विश्ववृत्तावर जास्त तर विश्ववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे तो कमी कमी होत जातो। थोडक्यात सांगायचे झाल्यास पृथ्वीची अंशात्मक गती ही सर्व ठिकाणी सारखी असते, म्हणजे 4 मिनिटाला 1 अंश, परंतु पृथ्वीचे अंतरात्मक गती ही अक्षवृत्ताप्रमाणे बदलत जाते। पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम, यापैकी पहिला परिणाम आहे दिवस व रात्रीची निर्मिती। पृथ्वीवर तिच्या परिवलनामुळे दिवस व रात्रीचे चक्र अखंडपणे चालू असते। सूर्यासमोरील पृथ्वीच्या प्रकाशित भागाला दिवस व पलीकडच्या अंधाऱ्या भागाला रात्र असे म्हणतात। पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रकाशाचा भाग अंधारात व अंधारातील भाग प्रकाशात जात असतो। पृथ्वीच्या प्रकाशित भागापासून अंधारलेल्या भागाला विभागणाऱ्या वृत्तास प्रकाशवृत्त असे म्हणतात। पृथ्वीवर दिवसामागून रात्र व रात्रीमागून दिवस असे अखंड चक्र सुरू असते। यानंतरचा दुसरा परिणाम आहे वेळेचे ज्ञान। पृथ्वीच्या परिवलनामुळे आपणास वेळेचे ज्ञान होत असते। अंधाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रकाशवृत्तावरील ठिकाणी सूर्योदय होत असतो। ते ठिकाण सूर्यासमोर आलेले असते, तेथे मध्यान्हची म्हणजे स्थानिक वेळ 12 वाजले असतात। जे ठिकाण प्रकाशाकडून अंधाराकडे जात असते त्या ठिकाणी सूर्यास्त होत असतो। मध्यान्हाच्या प्रतिपादी बिंदूवर मध्यरात्र असते। अशा प्रकारे स्थानिक वेळेनुसार त्या ठिकाणची प्रमाण वेळ ही निर्धारित केली जात असते। पृथ्वीच्या परिवलनाचा तिसरा परिणाम म्हणजे वारे व समुद्र प्रवाहाच्या दिशेत बदल। पृथ्वीच्या परिवलन वेग हा विषुववृत्तावरून ध्रुवाकडे कमी कमी होत असल्यामुळे उत्तर गोलार्धात वारे व समुद्र प्रवाह आपल्या मूळ दिशेच्या उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते आपल्या डावीकडे वळतात। त्यानंतरचा परिणाम आहे दिशेचे ज्ञान। पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे ज्या बाजूने सूर्योदय होतो ती पूर्व दिशा व ज्या बाजूने सूर्यास्त होतो ती पश्चिम दिशा, म्हणजेच आपल्याला यावरून दिशेचे ज्ञान होते। सूर्य, चंद्र, तारे व इतर ग्रह पूर्वेकडून उगवून पश्चिमेकडे मावळताना दिसते। त्यानंतरचा परिणाम आहे भरती ओटी। पृथ्वीचे परिवलन व चंद्राचे गुरुत्वाकर्षण यामुळे भरती ओटीची निर्मिती होते। त्यानंतरचा परिणाम आहे पृथ्वीच्या आकारातील बदल। पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वी विषुववृत्तावर तिचा आकार हा फुगीर होत जातो, तर तो दोन्ही ध्रुवाकडे तो चपटा होत जातो। अशा प्रकारे आज आपण पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम याविषयी माहिती जाणून घेतली। त्याबद्दल धन्यवाद।